लोकसभेचं काउंटिंग चालू असताना आमच्या मंडळींना सर्वांना तिथे व्हीव्ही मशीन कंट्रोलर मशीनचे बॅटरीज ही 99% असते. मी त्यांना सांगितलं की 99% बॅटरी कशी असू शकते. दिवसभर मशीन तिथे वोटिंग केलं. ते 400 वोटिंग असो 1000 वोटिंग असो अशा मशीनचे सुद्धा 99% वोटिंग आहे. दुनियातली अशी कुठली सिस्टम आहे की ती सिस्टम वापरून सुद्धा 1% कमी होते. माझं टेक्निकली असं मत आहे दुनियातला कुठलाही टेक्निकल इलेक्ट्रॉनिक माझ्या समोर आणावा. मी त्यांना त्या क्लेरिफिकेशन द्यावं त्यांनी मला की ह्या बॅटरी अशा प्रकारची बॅटरी दिवसभरात कमी होत नाही. 1% कमी होते आणि महिनाभर पडल्यानंतर कमी होत नाही. हे सर्व रेडीचा डाव चालू आहे आणि जेवढ्या 99% बॅटरीज आहे तेवढ्या मशीनचं वोटिंग हे फक्त आणि फक्त कमळाला आहे. म्हणजे यांनी काय गडबड केलेली आहे आम्हाला समजत नाही. आम्ही हे वोटिंग होऊ देणार नाही. याच्या पुढचं वोटिंग होऊ देणार नाही. दुसरं 2च राऊंड डिक्लेअर केल्यानंतर पुढचे 7 राऊंड त्यांनी कुणालाही न सांगता वोटिंगच्या मशीन पैवारे घेऊन आले आणि ओपन केल्यात आणि 99% वोटिंग असलेल्या मशीनचा वोटिंग आम्हाला मान्य नाही. मतदान प्रक्रिया आम्ही थांबवलेली आहे. पण याच्यात जबरदस्ती केलं तर आमच्या कुठलीही कारवाई झाली चालेल. आम्ही हे होऊ देणार नाही. 99 बॅटरी% कशी असू शकते मी त्यांना तेही सांगलं. त्यांच्या इंजिनियरला त्याचा इंजिनियर म्हणतो असं असू शकते. म्हणजे तुम्हाला फक्त टेक्निकली बोल. मी टेक्निकली त्याच्यामध्ये पक्का आहे पूर्ण इलेक्ट्रिकमध्ये. त्याने दुनियातला कुठलाही मेकॅनिक कुठलाही टेक्निकल माणूस आणावा आणि त्यांनी सांगावं की ही अशा प्रकारची बॅटरी आहे जी 1% फक्त 1% वरती तुमची महिनाभर चालते. 1% वरती तुमची दिवसभर चालते आणि 1% काम कमी होते. अशी कुठली बॅटरी दाखवावी मला ईव्हीएम बॅटरीचा विषय ईव्हीएम ते आपली कंट्रोलर पॅडचा कंट्रोलर पॅड. आता तुम्ही काय मागणी केलेली आहे? आम्ही